मित्रांनो, पुन्हा आलो आहोत एका नवीन कथेसह, जी मनाला भिडेल, विचारांना चालना देईल. शब्दात लपलेला अर्थ उलगडूया शांतपणे, मनात ठेवूया काही क्षण निवांतपणे. चला मग सुरू करूया आजची कथा. आज ऐकूया इस्मत चुगताई यांची कथा, लाजाळूचं झाड. अनुवादिका आहेत वर्षा गजेंद्र गडकर. या कथेमध्ये एक आहे अतिशय नाजूक कोमल स्त्री, जिच्या जीवनामध्ये कोणत्याही दुःखाची सावली कधीच पडली नव्हती. पण मग एक दिवस अशी घटना घडते, ती पाहते आणि त्या घटनेनं तिचं आयुष्यच बदलून जातं. तर मग ऐका, लाजाळूचं झाड, इस्मत चुगताई. हळू टाक, सलवार जरा वर वर, हळू बेटा, सावकाश, बिनमुघलानी अधिकारवाणीनं सांगत होती. मी भाभीजानला वर ओढून घेतलं आणि दुसऱ्या बाजूनं भाईजाननं तिला वर ढकललं आणि अखेर तिनं एक लहानसं पाऊल टाकलं आणि फुगलेला फुगा घरंगळल्यासारखी ती खुर्चीत बसली. भाभीजानकडं कोणी पाहिलं असतं तर मंतरलेले ताईत आणि गंड्या दोऱ्यांची ती खरी खुरी जाहिरातच वाटली असती. अल्लाचे आभार, सुस्कारा टाकत बिमुघलानी म्हणाली आणि मोठं ओझं उतरल्याच्या जाणीवेनं आम्ही पण सुटकेचा निश्वास टाकला. भाभीजान गर्भश्रीमंत घरात जन्माला आली होती असं नव्हे. तिच्या सेवेसाठी सतत आया किंवा इतर बायका असायच्या असाही काही प्रकार नव्हता. वस्तुस्थिती अशी होती की तिचं आईच्या अंगावर पिणं जेमतेम सुटलं आणि लगेच ती भाईजानची बायको म्हणून आमच्या घरी आली. इथं तिला फारसं काही काम करायचं नव्हतं आणि मग ती एखाद्या फुलासारखी फुलतच गेली. ताज्या सुगंधी फुलाला आयुष्यातल्या अडीअडचणींचा, कष्टांचा वारा लागू नये तशी ती अलगद वाढली. तिच्या लग्नाच्या दिवशीपासून बिमुघलानीनं तिचा ताबा घेतला. झोपेतून ती उठायची ते चांगलं उशिरा, पण जाग आल्या आल्या ती अंथरुणातून कधीच उठली नाही. बिमुघलानी स्वतः जातीनं तिचं हवं नको बघायची. मग तिला तिच्या आवडीचा नाश्ता पुढ्यात दिला जायचा. खाणं अंघोळ सगळं उरकलं की तळव्यावर गाल टेकून ती निवांत बसायची. विलगलेल्या तिच्या ओठांवर हसू पसरून राहायचं. तिचं हे हसू गेली 2 वर्ष हळूहळू विरायला लागलं होतं, कारण मळमळण्यापूर्वी तिला सतत उलटीची जाणीव व्हायची. आपल्या सुंदर बाहुलीसारख्या बायकोचं रूपांतर एका कायमस्वरूपी आजारी बाईमध्ये झाल्याचं पाहून भाईजानला तिच्यात रस वाटेनासा झाला होता. पण बिमुघलानी आणि अम्मीजान मात्र उत्साहानं आणि आनंदानं सळसळत होत्या. भाभीजानच्या गर्भारपणाच्या पहिल्या महिन्यापासूनच त्या दोघींनी लंगोट, झबली आणि लाळेरी इतक्या उत्साहानं शिवायला सुरुवात केली होती की जणू बाळंतपण उद्यावरच येऊन ठेपले. गंडे दोरे ताईतांनी भाभीजान इतकी लगडली होती की त्यातून एखाद्या चिचुंद्रीला डोकावणंही शक्य नव्हतं. तसंही भाभीजान चालण्या धावण्यात पटाईत होती असं नाही, पण आता ती स्वतःची स्वतः नुसती कुशीवर वळली तरी बिमुघलाने आरडाओरडा करून सगळं घर डोक्यावर घ्यायची. मातीचं कच्चं भांडंही जितक्या नाजूकपणे कुणी हाताळणार नाही इतक्या नाजूकपणे भाभीजानला सांभाळलं जात होतं. प्रार्थना म्हणण्यासाठी आणि दुष्टशक्तींची पीडा होऊ नये यासाठी पीर आणि फकीरांचा घरात रोजचा राबता होता. बिमुघलानीनं घेतलेल्या इतक्या पराकोटीच्या काळजीनंतरही वेळेच्या आधीच कवच फुटलं आणि अपेक्षा वास्तवाचं रूप घेऊ शकली नाही. बहर अकाली गळून गेला आणि फांदी उजाड होऊन राहिली. पण ईश्वर कृपेनं भाभीजानचा जीव वाचला. देव खरंच कृपाळू आहे. आई वाचली तर पुढे भविष्य असतं आणि तसं झालंही. आता यावेळी सावधगिरीत, काळजीत आणखी वाढ झाली. पण तरीही पुन्हा एकदा सगळ्या आशा निष्फळ ठरल्या. तिसऱ्या खेपेनं आणखी गंभीर वळण घेतलं. बिचाऱ्या भाभीजानवर औषध गोळ्यांचा भरपूर मारा सुरू झाला. आजारातल्या निस्तेजपणामुळं ती रताळ्याच्या कंदासारखी दिसायला लागली. अम्मी बेगम आणि बिमुघलानी या दोघींचा जीव थाऱ्यावर नव्हता. काळजीनं त्याही पोखरल्या गेल्या होत्या. अंथुरणावर पडल्या पडल्या भाभीजान भाईजानच्या दुसऱ्या लग्नाची वाजंत्री ऐकत असल्यासारखी तिच्याकडे पाहताना वाटायचं. मात्र यावेळी देवाच्या कृपेनं तिचं गर्भारपण कोणताही दुर्दैवी प्रसंग न घडता बऱ्यापैकी पुढं सरकलं.
या खेपेला पीर आणि फकीरांच्या जोडीला दिल्लीचे डॉक्टरही आपल्या सर्व ताफ्यासह हजर होते. दुसऱ्या महिन्यापासूनच एखादा साबणाचा फुगा सांभाळावा तितक्या नाजूकपणे तिच्यावर उपचार चालू होते आणि सगळे ऐशोआराम तिला पुरवले जात होते. तिच्या आसपास कुणाला शिंकायला किंवा नाक जोरानं पुसायलाही परवानगी नव्हती. उगाच एवढ्या तेवढ्या कारणानं फुगा पुन्हा फुटून चालणार नव्हतं. जेव्हा डॉक्टरांनी आता काळजीचं काही कारण नसल्याचं आणि सगळं सुरळीत झालं असल्याचं जाहीर केलं, तेव्हा प्रसूती अलीगढलाच करण्याचा निर्णय अम्मी बेगमनं घेतला. जेमतेम 2च तासांचा प्रवास होता. डॉक्टरांनी हिरवा कंदील दाखवला असला तरी दिल्ली सोडायला भाभीजांची तयारी नव्हती. तिचं क्षितिज झाकोळत चाललं होतं. आता परत गर्भपात झाला तर आपल्या नवऱ्याचा दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा आहे हे तिला ठाऊक होतं. घराला वारस हवा या कारणासाठी भाईजान आता काहीही करू शकत होता. आपलं नाव टिकावं यासाठी हा माणूस इतका अधीर का झाला होता, अल्लाच जाणे. तसंही 4 चौघात त्याच्या नावाला कुठं काय वजन होतं. पण तरीही या वैवाहिक कर्तव्याच्या बाबतीत भाभीजान अपयशी ठरली असती तर बायको म्हणून असलेल्या सगळ्या ऐशोआरामावर आणि प्रतिष्ठेवर तिला पाणी सोडावं लागलं असतं. आपलं सौंदर्य आणि आकर्षकतेच्या जोरावर तिनं पुष्कळ काळ या घरात अधिराज्य गाजवलं होतं. ती आता अशा जहाजावर आरूढ झाली होती की जे जहाज बुडवायची तिच्या नवऱ्याची पूर्ण तयारी झाली होती. मग ती बिचारी कुठे जाणार होती? शिवणकामात रस नसल्यामुळं तिनं ते शिकून घेतलं नव्हतं आणि जे थोडंफार ती शिकली होती ते ती कधीच विसरून गेली होती. कुणी पाठीराखा नाही म्हटल्यावर ती फक्त एकच गोष्ट करू शकणार होती, जी सेवा ती आजवर फक्त आपल्या नवऱ्याला पुरवत होती ती सेवा प्रत्येकाला पुरवणं. म्हणून तर ती मोठ्या आशेनं प्रसूतीच्या दिवसाची वाट पाहत होती. तेवढी एकच गोष्ट तिचं पुढचं आयुष्य सुरक्षित राखू शकणार होती. जरी होणाऱ्या बाळाच्या बापाचा तिच्यातला रस संपला असला तरी त्याचे आजोबा तिची जबाबदारी नक्कीच उचलणार होते. आधीच तिच्या डोक्याला हा सगळ्या विचारांचा गुंता कमी त्रास देत होता म्हणून की काय, अलीगढला निघण्याबाबत अम्मी बेगमचा खास वटहुकूम निघाला. त्यामुळे तो शिरोधार्य मानून आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आणखी काही नव्या ताईतांचा गठ्ठा आता भाभीजानला या प्रवासातून तारून नेणार होता. इलाही खैर, ट्रेनच्या वेगाला आणि धक्क्यांना अजून न सरावलेली बी मुघलानी एकदम धक्कन खाली पडली आणि भाभीजाननं पाण्याच्या सुरईचा आधार घेतला. ही काय ट्रेन आहे? नरकात घेऊन निघाली की कोण जाणे? हे पीर मुर्शिद, वाचव रे बाबा आम्हाला. हजरत अली, कृपा करा. भाभीजांच्या पोटाला हात लावत बी मुघलानीनं प्रार्थना केली आणि कुराणातल्या ओळी पुटपुटायला सुरुवात केली. कसे तरी आम्ही गाझियाबादपर्यंत पोहोचलो. तुफान मेल या नावाला साजेशी ही ट्रेन एखादं स्टेशन वगळता नॉनस्टॉप धावते. तो संपूर्ण कोच आमच्यासाठी राखीव होता. त्यामुळे स्टेशनवर गाडी थांबली की इकडून तिकडे घुसणाऱ्या गर्दीचा आम्हाला धोका नव्हता. खिडकीपाशी घुसळणाऱ्या गर्दीवर माझी नजर खिळली होती. बी मुघलानीनं ट्रेनच्या कर्कश शिट्टीचा आवाज सहन न होऊन कानावर हात ठेवले होते आणि दुरून दिसणाऱ्या गर्दीचा लोंढा नुसता पाहूनही भाभीजान बेशुद्ध पडायची वेळ आली होती. एक धक्का देऊन ट्रेन निघाली. तेवढ्यात आमच्या कोचचं दार उघडलं गेलं आणि एक गरीब खेडवळ बाई आत आली. हमालाने तिला मागे ओढायचा प्रयत्न केला, पण पाल जशी भिंतीला चिकटते ना तसं तिने हँडल इतकं घट्ट पकडलं की ती जागची हलेना. हळूहळू ती बाथरूमच्या दाराशी येऊन पोहोचली आणि बी मुघलानीच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून धापा टाकत दाराला टेकून उभी राहिली. या अल्ला, बी मुघलानी पुटपुटली. अगं ये, तुझे दिवस भरत आलेत की काय? ती धापा टाकणारी बाई बोलण्याच्या अवस्थेत नव्हतीच, पण या प्रश्नावर तिनं कसे बसे ओठ विलग केले. तानाची छटा असलेलं हसू त्या ओठांवर फुललं आणि तिनं फक्त मान हलवून होकार दिला. बापरे, फार धाडशी दिसते ही. बी मुघलानीला हा जबरदस्त धक्का होता आणि त्या भरात तिनं स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यायला सुरुवात केली.
त्या बाईनं यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिच्या पोटातल्या कळांची तीव्रता इतकी वाढली होती की ती भयंकर अस्वस्थ बेचैन झाली होती. दोन्ही हाताने बाथरूमच्या दाराचे हँडल पकडून ती कळवळत होती. मोठे उसाशे टाकत कणत होती. थंड जमिनीवर दवाचे टपोरे थेंब दिसावेत तसा तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता. तुझं हे पहिलं बाळंतपण का ग? तिचा अनुभवीपणा लक्षात घेऊन बी मुघलानीनं रागानं विचारलं. वेदनांच्या लाटा एकामागून एक येत असल्यामुळे ती बाई उत्तर देऊ शकली नाही. तिचा चेहरा एकदम फिक्कट झाला आणि मोठ्या डोळ्यातून अश्रू पाझरायला लागले. मरणप्राय वेदनामुळं तिचं शरीर पिळवटून निघत असताना बी मुघलानीच्या तोंडाचा पट्टा मात्र अविरत चालू होता. काय ग, तुझं काय चाललंय? कशाला इकडे बघतेस? चल मान वळव. अजून तरुण कुमारिका आहेस तू? हे बघायचं तुझं वय नाही झालं. बी मुघलानी मला फटकारत म्हणाली. मी मान वळवली, पण त्या बाईच्या अक्षरशः हृदय कापत जाणाऱ्या किंकाळ्या ऐकून मी नकळत पुन्हा तिकडे बघत होते. बी मुघलानी परत कडाडली. हाय अल्ला, मूल जन्माला आलेलं पाहून हिला मोक्ष मिळणार आहे की काय? स्वतःच्या दुपट्ट्यानं चेहरा झाकून घेतलेली भाभीजान त्या बाईकडे धास्तावून पाहत होती. बी मुघलानीनं बुरखा स्वतःच्या नाकापर्यंत ओढून घेतला होता आणि अव्यात थुंकून तिनं खालची जमीन खराब करून टाकली होती. अचानक एका क्षणी असं वाटलं की सगळं विश्व त्याच्या अक्षाभोवती आकुंचन पाहून स्वतःला मुरडून टाकते. मला झालेली ही जाणीव इतकी तीव्र होती की माझे कान असह्य आग ओकायला लागले आणि डोळ्यातून आपोआप अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. हा अंत आहे, माझ्या मनात आलं. पण त्या क्षणी वातावरणातला ताण एकदम वितळला. बी मुघलानीने नाकाशी धरलेला बुरखा अचानक सुटला, कारण त्या क्षणी मांसाचा एक लालसर गोळा भाभीजांच्या राजेशाही मोजडीपाशी सलीमशाही जोड्यांपाशी पडला. आनंद आणि आश्चर्याने मी एकदम ओरडले आणि ते चिमुकलं नवल पाहण्यासाठी खाली वाकले. त्या नवजात अर्भकाच्या खणखणीत रडण्यानं वातावरणातला सगळा ताण संताप एकदम निवळून गेला. बी मुघलानीनं माझा घागरा ओढत मला उठवलं आणि कोपऱ्यात ढकललं. त्या बाईवरची तिची आग पाखड पुन्हा सुरू झाली होती. डोळ्यांवरच्या अश्रूच्या पडद्यातून मी हळूच पाहिलं. ती बाई मेली नव्हती, उलट तिच्या सुकलेल्या भेगाळलेल्या ओठांवर हळूहळू हास्य उमटत होतं. बाळाच्या सततच्या रडण्यामुळं तिला डोळे उघडायला भाग पडत होतं. बाळाला छातीशी घेण्यासाठी ती कुशीवर वळली. आपल्या अननुभवी हातांनी तिनं त्याला स्वच्छ करायचा प्रयत्न केला. नाळ बांधण्यासाठी तिनं स्वतःच्या दुपट्ट्याची एक चिंधी फाडली आणि असहाय्यपणे इकडे तिकडे पाहिले. तिच्याकडे गुंगून पाहणारा माझा चेहरा बघून ती हसत सुटली. बेबीजी, तुमच्याकडं ब्लेड किंवा सुरी आहे? बी मुघलानीचा पारा आणखी चढला. नखं कापायची कात्री मी त्या बाईला दिली तेव्हा भाभीजान माझा दुपट्टा घट्ट धरून बसली होती. ती बाई साधारण माझ्याच वयाची होती, कदाचित 4-6 महिन्यांनी मोठी. तिच्याकडे बघताना मला एकदम शेळ्या मेंढ्यांची आठवण झाली. चरता चरता कुणाच्याही मदतीखेरीज हे प्राणी पिल्लांना किती सहज जन्म देतात आणि मग जिभेने चाटून त्यांना स्वच्छ करतात. मोठी माणसं तरुण मुलींना प्रत्यक्ष बाळंतपण पाहू देत नाहीत. झेबून निस्सानं आपल्या बहिणीला प्रसूत होताना पाहिलं आणि तिला इतका धक्का बसला की तिनं कधीच लग्न केलं नाही. ही गोष्ट मोठी माणसं नेहमी सांगतात. वयस्कर लोक आणि त्यांच्या वयस्कर बायकांच्या या कथा. झेबून निसाची बहीण बहुधा माझ्या भाभीजांसारखी नाजूक असणार. तिनं जर या बाईची प्रसूती पाहिली असती तर काही कारण नसताना लोक या गोष्टीचा उगाच बाऊ करतात हे तिलाही पटलं असतं. मुलांना जन्म देणं ही गोष्ट काही फार अवघड नाही. भाभीजांसाठी ट्रेनमध्ये चढणं उतरणं जेवढं अवघड तेवढंच फक्त हे अवघड आहे आणि शेवटी ही काही लाज वाटण्याजोगी गोष्ट नाही. बी मुघलानी आणि अम्मीजान यांचं बरोबरीच्या बायकांबद्दलचं माझ्या कानावर दिवस आणि रात्र पडणारं बोलणं उगाचच आगीत तेल ओतल्यासारखं असतं. आधी निखारे पेटवायचे आणि मग ते फुंकर घालून फुलवत राहायचे. थोडा वेळ त्या बाईनं धसमुसळ्या पद्धतीनं मुलाला अंगावर पाजायचा प्रयत्न केला. आता तिचे अश्रू सुकले होते आणि कुणीतरी गुदगुल्या करत असल्यासारखी ती मधून मधून मोठ्यानं हसत होती. बी मुघलानीच्या रागावण्यामुळं ती मग थोडी शांत झाली. तिनं जवळच्या एका जुन्या पटकुरात बाळाला गुंडाळलं
सीट खाली ते गाठोडं ठेवलं आणि ती उभी राहिली. भाभीजांनं ते पाहून एक दबकी किंचाळी फोडली. बी मुघलानीनं तिला थापटून धीर दिला. त्या बाईनं बाथरूममधून पाणी आणलं आणि तिनं कोच स्वच्छ करायला सुरुवात केली. भाभीजांच्या नक्षीकाम असलेल्या जोड्यांवरचे डाग पुसून तिनं कोपऱ्यात ते उभे करून ठेवले. मग तिनं आपल्या बाळाला उचललं आणि बाथरूमच्या दाराला टेकून ती बसून राहिली. दिवसभराची कामं उरकून विश्रांतीसाठी भिंतीला टेकवावी तसा तिचा आविर्भाव होता. ट्रेन थांबली तशी ती पटकन उतरली. तिकीट कुठं आहे? तिकीट कलेक्टरनं तिला विचारलं. चोरून तोडलेल्या काळ्या मैना दाखवाव्यात तसा तिनं दुपट्टा उचलून आपलं गाठोडं दाखवलं. ते पाहून स्तंभित झालेला कलेक्टर काहीच बोलू शकला नाही. जागच्या जागी तो खिळून राहिला. ती बाई मग सरळ दुसऱ्या दिशेला वळली आणि गर्दीत नाहीशी झाली. साले हरामखोर, पोरांना जन्म देतात का हैवानांना कुणास ठाऊक. चेटकिनी साल्या. बी मुघलानी तोंडातल्या तोंडात पुटपटली. पुन्हा एक धक्का देऊन ट्रेन पुढे निघाली. भाभीजांचे मुसमुसते हुंदके अचानक थांबले आणि तिनं किंकाळी फोडली. अल्ला, बेगम दुल्हन, काय होतंय? बेगमच्या भीतीनं पछाडलेल्या चेहऱ्यांकडे बघताना बी मुघलानीचं हृदय तिच्या तोंडाशी आलं होतं. भाभीजांच्या चेहऱ्यावर तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचा फतवा लिहिलेला दिसत होता. न जन्मलेलं ते मूल जगात पाऊल टाकण्यापूर्वीच चुकून गेलं. ट्रेनमधल्या त्या भयानक प्रसूतीचं दृश्य पाहून माझी फुलासारखी भाभीजान इतकी गर्भगळीत झाली की तिचा पुन्हा एकदा गर्भपात झाला.